हॅलो गाईज, तर रक्षाबंधन झालेलं आहे आणि आता चालू आहे बर्थडे सेलिब्रेशन. हो, माझ्या भाचीचा बर्थडे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया बर्थडे सेलिब्रेशन करताना. इथे सूरजचं चाललेलं विश करण्याचं आणि तो गेला केक खायला. त्याला केक खूप आवडतो, म्हणजे गोडच पदार्थ खूप आवडतात. मला असं वाटलं तो चिकूला नाही मलाच आवडतोय, बट नाही, माझा इथे गैरसमज झाला आणि तो गेला त्याच्या भावाकडे, म्हणजे गोकुला चारायला. चला चला चला, आता बनवूया सगळ्यात फेमस रेसिपी, जी की इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल होतीये. तीच मी ट्राय करते. मला कमेंटमध्ये सांगा मी कोणती करते ते. आणि बनवता बनवता सूरजचं शूट करणं चालू होतं, कारण प्रणय गेलाय घरी. सो आता कॅमेरामॅन आहे माझं सूरज. सो असं हे बनवत होते. आणि खरं सांगू, मी जेव्हापासून संभाजीनगरला आली आहे ना, तेव्हापासूनच मी असं काही ना काही ट्राय करते, जेणेकरून चुकलं तरी सूरज आहे खायला. आणि मला तो म्हणत होता की ते गरम आहे, तर प्लास्टिकच्या भांड्यामध्ये नको टाकू. बट मी वेडी टाकला आणि डब्बा असा जळाला. सो आपण ते चाशणी करून घेतली आहे साखरेची. देन आपण केलेले आहेत ब्रेडमध्ये देन आपण ॲड केलं दूध आणि देन आपण ॲड केले 2 अंडी, म्हणजे एग्स. अंडी टाकल्यानंतर टाकली साखर मी एवढी टाकली तरी पण पुढे कळेल कशी टेस्ट झाली ते. देन आपण ह्याला थोडंसं ग्राइंड करून घेतलं मिक्सरमध्ये आणि असं चालू होतं. आणि खरंच जे काही झालं होतं ते टेस्टीच होतं, खरंच टेस्टी होतं. तुम्हीही घरी ट्राय करू शकता, पण तुमच्या रिस्कवरती. मी तुम्हाला काय सांगत नाही. ही रेसिपी खूप व्हायरल आहे. मी इंस्टाग्रामवरती स्क्रोल करते तर मला कंटिन्युअसली हीच येते. सो मी म्हटलं चला. तर माझ्याकडून इथे मिस्टेक झाली. हे आपल्याला गाळून घ्यायचं होतं, ते मी गाळून घेतलेलं नाही आहे. आणि हे बेक करायचं होतं, जे की मी विदाऊट बेक ते डायरेक्टली फ्रीजमध्ये ठेवलं. त्याच्यामुळे ते खूप वेस्ट गेलं. देन मला जेव्हा रिअलाईज झालं अरे ते बेक करायचं होतं, मी नंतर 4 तासाने काढून ते बेक केलं. तेव्हा सूरज गेला होता क्रिकेट खेळायला, त्याला ते माहितीच नाही. देन संध्याकाळी आल्यानंतर काढलं, ते निघत पण नव्हतं कसं बसं, कारण की ते 4 तास ऑलरेडी फ्रीजमध्ये होतं. देन आफ्टर दॅट मी बेक केलं आणि हे अशा पद्धतीने त्याचा रिझल्ट होता. ते निघत नव्हतं, तर मी असंच काढत होते चाकूने. तो तसा शूट करत होता. तो बोला नाही, माझं मन राखण्यासाठी तो बोलला खरंच छान झाले. आणि टेस्ट सांगते तर टेस्टला थोडासा गोडपणा कमी होता. साखर एवढी टाकूनही गोडपणा कमी होता आणि थोडासा एकचा स्मेल येत होता. सो नक्की ट्राय करा. बाय बाय.